नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सतीश पाटील समाधान कन्सल्टन्सीतर्फे नमस्कार. आणि आमचा आजचा विषय आहे नागपूरमध्ये घडलेली घटना. बिझनेसमन आणि त्यांचा भाऊ या दोघांनी रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केली आणि त्याचं कारण आहे त्यांच्या घरावर कर्ज काढलेलं होतं बिझनेसला लागणार आणि त्या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. उदाहरणादाखल आपण असं म्हणता येईल की त्यांच्या घराची किंमत एक 50 लाख रुपये असेल आणि कर्ज 40 लाख रुपये असेल. तर ते घर गेलं असतं तरी परवडलं असतं, पण ह्या दोन माणसाचा जो जीवन प्रवास संपलेला आहे याचं नुकसान किती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर घर गेलं असतं तर त्यांनी कष्ट करून पुढं बिझनेसमधनं किंवा आणखी कष्ट करून किंवा वेगवेगळे पर्याय शोधून असे 10 बंगले विकत घेऊ शकले असते. एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती. त्याची जाणीव कदाचित त्यांना झाली आहे का नाही हा प्रश्न आहे. पण का घर मोठं की आपला जीव मोठा हा प्रश्न आहे. आणि असेच वेगवेगळे उदाहरणं जर घेतलं तर आपण असं एक नागरिक जे अशी स्टेप घेतात त्याचं कारण काय, ही निराशा. म्हणजे जीव स्वस्त झालेला आहे, घरापेक्षा स्वस्त असं म्हणता येईल आपल्याला, किंवा प्रॉपर्टीपेक्षा स्वस्त. माझं म्हणणं असं आहे की प्रॉपर्टी गेली तरी चालेल, तुम्ही जिवंत राहणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जिवंत राहिलात तर तुम्हाला ऑप्शन्स बरेचसे मिळतात. संघर्ष करून गेलेलं मिळवता येतं, पण याचा आपण विचार करतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये 2 भावांनी आत्महत्या केली. रेल्वे मालगाडी जी आहे, मालगाडीच्या खाली येऊन आत्महत्या केलेली आहे. आणि ही शॉकिंग न्यूज आहे, कारण का असं शरण जाण्यात काही अर्थ नाही. 40 वर्ष वय एकाचं आणि 37 वर्ष दुसऱ्याचं, आणि त्यांना परिवार होता, त्यांची बायका, त्यांचे मुलं, त्यांना माहेरी सोडून त्यांनी हा निर्णय घेतला. तर मला वाटतं हे कुठंतरी एक वाईट गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये घडलेली. तर माझी सर्व लोकांना, महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व लोकांना एकच अपील राहील की संकटाला घाबरू नका, सामोरं जा. अप्स अँड डाऊन होतात, कारण का आता बिझनेस हा फक्त लोकल लेवलला राहिलेला नाही, हा जागतिक लेवलला झालेला आहे. इंटरनॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळं बऱ्याचशा अशा अप्स अँड डाऊन सिच्युएशन येणार आहेत. कर्ज काढलेलं असेल त्याचे हप्ते थकणार आहेत, नोटीस येणार, बरंचसं काही होणार आहे. असं त्याला न घाबरता तुम्ही संघर्ष करून तुमचा जीवन प्रवास चालू ठेवला पाहिजे. खास करून बिझनेसमनला आणि शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी पेशन्स ठेवावे, म्हणजे धैर्य ठेवावं, सहनशीलता ठेवावी आणि या अशा परिस्थितीमधनं मार्ग काढावा. आणि मार्ग काढून त्याच्यामधून पुढं सक्सेस तुम्ही निर्माण करू शकता. आणि पैसा कमवणं म्हणजेच सर्वस्व नाही आहे. मी तर म्हणेन की तुम्ही काम करता करता आनंदानं जर काम करत असाल तर ते सर्वात उत्तम आहे, असं मला वाटतं. तर माझी कळकळीची विनंती आहे तमाम महाराष्ट्रातल्या मराठी बांधवांना आणि भगिनींना की टोकाचा निर्णय घेऊ नका. आपलं जीवन अमूल्य आहे. त्याच्यापुढं आपलं घर किंवा प्रॉपर्टी ही काही मोठी गोष्ट नाही, किंवा प्रतिष्ठा मोठी गोष्ट नाही. आपली बदनामी वगैरे ह्या लोकांच्या नजरेतल्या गोष्टी आहेत. आपलं आयुष्य जर सुखी केलं आपण आनंदी असेल, आपण जिवंत असेल तर सर्वस्व आहे, नाहीतर काय अर्थ याला. तर शेवटी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या जीवाचं रक्षण करावं. दुसरं कुणी आपलं करणार नाही. आपण आपल्यावर प्रेम करावं आणि किती अडचणी आल्या तर त्यातून मार्ग निघू शकतो, यावर विश्वास ठेवावा. एवढीच कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.